नमस्कार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला पैसे लागत नाही. वेळोवेळी तुम्हाला अंगणवाडीची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. प्रोत्साहन भत्ता असेल. नमस्कार सेविका ताईंनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. त्या ॲपमध्ये आपण मागील केलेले काम कसे बघणार आणि त्या आधारावर आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळतो की नाही हे कसे तपासणार. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण मी स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती देणार आहे. पोषण ट्रॅक ॲप हे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या दैनंदिन कामाचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यासाठी वापरले जाते. यात तुम्ही खालील माहिती भरतात. पहिली माहिती बालकांची व गर्भवती स्तनमाताची एंट्री, दुसरं वजन नोंदी, तिसरं पुरवठा व आहार वितरण, चौथं VHND काम, पाचवं घरभेटी, सहावं MIS रिपोर्ट आणि सातवं हजेरी व दैनंदिन काम. ही सर्व माहिती प्रोत्साहन भत्ता मोजताना अत्यंत महत्त्वाची असते. ॲप्लिकेशन उघडल्या पहिल्यांदा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. डॅशबोर्डमध्ये तुम्हाला दिसते आजची प्रगती, टुडे इज वर्क, एकूण टार्गेट, पेंडिंग काम, कंप्लीट काम, महिना रिपोर्ट. याच डॅशबोर्डमधून तुम्ही मागील दिवसाचे, मागील आठवड्याचे किंवा मागील महिन्याचे काम तपासू शकतात. स्टेप बाय स्टेप आपल्याला मागील केलेले काम कसे बघायचं. पहिली स्टेप आहे मेनू रिपोर्ट सेक्शन उघडा. स्क्रीनच्या कोपऱ्यात 3 लाईन असतात, ते क्लिक करा. त्यात रिपोर्ट किंवा ॲक्टिव्हिटी लॉग किंवा प्रोग्रेस समरी असे पर्याय तुम्हाला दिसेल. दुसरी स्टेप आहे डे वाईज वर्क तपासा. डे वाईज रिपोर्ट किंवा डेली लॉगवर क्लिक करा. येथे तुम्हाला दिसते त्याच दिवशी किती बालके नोंदवली, दुसऱ्या दिवशी किती वजन केले, घरभेटी किती केली, पुरवठा दिला आहे का, VHND काम केले आहे का, हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. तिसरी स्टेप आहे मंथ वाईज रिपोर्ट बघणे. मंथली समरीमध्ये खालील तपशील मिळतो. महिन्यात किती दिवस हजेरी, आहार वितरण किती वेळा, सर्व्हिस डिलिव्हरी टार्गेट किती, बेनिफिशरी एंट्री किती, गार्डिंग किती, इरॉर एंट्री, मिसिंग एंट्री किती. हे महत्त्वाचं आहे, कारण प्रोत्साहन भत्ता याच्यावर अवलंबून असतो. चौथी स्टेप आहे पेंडिंग वर्क म्हणजे तपासणे. पेंडिंग वर्क टास्कमध्ये दिसते कोणाची एंट्री राहिली आहे, वजन नोंदी अपूर्ण आहे, सप्लिमेंटरी आहार दिला नाही, फोटो अपलोड नाही, मंथ क्लोजिंग पेंडिंग काम असेल तर भत्ता थांबण्याची शक्यता 100% आहे. पाचवी स्टेप आहे इरर लॉग तपासणे. काही जिल्ह्यामध्ये इरर रिपोर्ट किंवा रीड मार्क्स डाटा दाखवले जाते. यात खालील चुका दिसू शकतात. डुप्लिकेट एंट्रीज, रॉंग बेनिफिशरी मॅपिंग, वजन चुकीचे, तारीख मिसमॅच, GPS मिसमॅच आणि अपलोड झाले नाही. या चुका ठीक केल्या नाही तर भत्ता येत नाही. सहावी स्टेप आहे स्कॅन स्टेटस तपासा. अनेक वेळा काम केलेलं असते पण स्कॅन केले नसते, म्हणून स्कॅन डाटावर जाऊन तपासा. दुसरं ग्रीन स्कॅन ओके, दुसरं रेड पेंडिंग असं. स्कॅन पेंडिंग असेल तर तुमचे सर्व काम सर्व्हरवर जात नाही, यामुळे भत्ता अडकतो. प्रोत्साहन भत्ता कसा मोजला जातो. प्रोत्साहन भत्ता खालील निष्कर्षा आधारित असतो. प्रमुख निष्कर्ष आहे. पहिलं बेनिफिशरी डाटा कंप्लीट, दुसरं वजन नोंदी वेळेवर, तिसरं आहार वितरण प्रमाणित, चौथं घरभेटी टार्गेट पूर्ण, पाचवं VHND काम, सहावं उपस्थित अटेंडन्स, सातवं स्कॅन करेक्ट आणि आठवं दैनंदिन काम फॉर्म पूर्ण आणि नववं इरर फ्री डाटा. हे सर्व 8 ते 9 निष्कर्ष पूर्ण असतील तरच पूर्ण भत्ता मिळतो. 7-8 निष्कर्ष अपूर्ण, अर्धा भत्ता आणि 5-6 चुका, भत्ता बंद. पद्धत मंथली परफॉर्मन्स स्कोअर आहे. डॅशबोर्ड मंथली रिपोर्ट आणि इथे परफॉर्मन्स स्कोअर गार्डिंग दिसते. पहिलं स्कोअर 90% प्लस पूर्ण भत्ता मिळेल आणि 70 ते 90% काही कपात आणि 50% खालील भत्ता नाही. पद्धत डिस्ट्रिक्ट लेवल पोर्टल क्रॉस चेक करायचे. काही जिल्ह्यामध्ये भत्ता स्थित ऑनलाईन दाखवतात, तिथे इनएलिजिबल असे दिसते. सुपरवायझर व्हॅलिडेशन, जर सुपरवायझरने डेटा लॉक केला असेल तर तुमचा भत्ता मंजूर होतो आणि म्हणून सबमिशन स्टेटस तपासा.
सबमिटेड टू सुपरवायझर, ॲप्रुव्हल, रिजेक्टेड विथ रिझन. रिजेक्ट मार्क असेल तर भत्ता थांबतो. भत्ता मिळवण्यासाठी काळजी घ्यायची आहे तुम्हाला. पहिलं रोजचे काम त्याच दिवशी भरा. दुसरं GPS ऑन ठेवा. तिसरं फोटो वेळेवर अपलोड करा. चौथं स्कॅन करत राहा. पाचवं मंथ क्लोजिंग विसरू नका. सहावं एरर मार्क दिसला तर लगेच दुरुस्त करा. सातवं बेनिफिशियरी लिस्ट नेहमी अपडेट ठेवा. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही पोषण ट्रॅकर ॲपमध्ये स्वतः केलेले दिवसानुसार व महिन्यानुसार काम तपासू शकता आणि तुमचा प्रोत्साहन भत्ता मिळेल की नाही हे घरबसल्यास कळू शकते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.